सर्व सकल मराठा समाजातील सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक बंधू, खर तर कर्तव्य पार पडल्यानंतर सत्कार घ्यायचा नसतो आणि त्यामुळं मी गडबाने साहेबांना म्हणत होतो की पण सत्कार नको, आपण बसू, बैठक घेऊ, बोलू, चर्चा करू. आणि जे अनेक दिवसापासून म्हणत आलं, अनेक वर्षापासून म्हणत आले, एक वातावरण पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं ते महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात थोडस काही कारण नसताना काही गोष्टी झाल्या, तर त्या होऊ नये त्याची चर्चाही करणं उचित नाही, कारण आपण आता तो सगळा टप्पा गाठून पुन्हा सर्व समाज एकत्र येऊन त्या समाजातल्या ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. ही खरी गोष्ट आहे की 2017ला पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजासाठी जागा देण्याचा विषय चर्चेला आला आणि जागा आपणच बघावी, आम्हाला सांगावी आणि ती आम्ही द्यावी, अशी चर्चा त्यावेळी झाली. अनेक जागा बघत असताना ही जागा ठरवली, मग काही झालं ती नको म्हणली, दुसरी ती नको म्हणली, तिसरी, या जमलं. शेवटी वैजनाथराव याला साक्षीदार आहे, ते म्हणले की आम्हाला औद्योगिक वसाहतीतील जे पंडित दीनदयाल उद्यान होतं ती जागा, नगरपालिकेची जागा होती. पण मधल्या काळात तिथे औद्योगिक वसाहतीनेच काही डेव्हलपमेंट होती, त्यामुळे आता ती काढता येईना आणि आपल्याला जी जागा पाहिजे ती नेमकी कोणाच्या नजरेत नव्हती. राजाभाऊ माफ करा, पण भैयाच्या माझ्या नजरेत पहिल्यांदा तुमच्या कोणाच्याच नव्हती, तुमच्याही नव्हती. आम्ही येऊ लागलो, हळूच म्हणले की राजाभाऊचा प्लॉट. मग तो वेगळ्या प्रयोजनासाठी होता. त्यावेळेस असा विषय नव्हता की नगरपालिकेने प्लॉट द्यावा, इथपर्यंत मर्यादित विषय होता. नगरपालिका कुठला जेवढे आहेत तेवढे तुमच्या समोर ओपन स्पेस ठेवली, बघा घ्या, हा विषय तसा नव्हता. हा विषय आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने, वैयक्तिक माझ्या दृष्टीने एक आत्मीयतेचा विषय होता की जे कुठेच महाराष्ट्रात घडलं, मराठवाड्यात सोडा, महाराष्ट्रात कुठे घडलं नाही की एक निवडून आल्यानंतर आपली अवर असणार ती आपल्या कामातून परतफेड करणं जे असतं ना, अनेक वर्ष आपण सर्वांनी माझ्यावरती अतीव प्रेम केले. मधल्या काही वर्षाचा 2-3 वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे शेवटी माझ्यावर उपकार आहे. मध्ये 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ शकतो. मी ज्या गोष्टीत बांधल्या गेलेलो त्या बांधलेल्या गोष्टीत मी बदल कधी करू शकतो. आणि मी आजही सांगतो, मी जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही. पण मधल्या काळात लाता मारून हाकलायचा प्रयत्न झाला, मोकळ म्हणजे तात्याला जाऊन भांडला पाहिजे माझा दुसरा कार्यक्रम नसतो. सरळ जे आहे ते इथं, जे ते इथं आहे, इथं जे इथं आहे. पण मी गेलो नाही, मी आपल्या कर्तव्याशी ठाम राहिलो. कुठल्याही विषयात मी एक ब्र शब्दाने बोललो नाही. आणि मला माहित होतं की आज संभाजी येणार आहे
त्यामुळे इथं बोलायचंच नाही. पण आज मी सांगतो, अनेक जणांनी नगरपालिकेचे आभार मानले. नगरपालिकेचे आभार मानायला पाहिजे, पण ही जागा नगरपालिकेची नाही आहे. ही जागा नगरपालिकेची नाही आहे. ही व्यक्तिगत राजेंद्र सोनी यांची 28 गुंठे जागा आहे, जी मी घेऊन आपल्या सकल मराठा समाजाच्या तिथं मराठा भवन आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हॉस्टेल, शैक्षणिक वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बिल्डिंग आणि समाज उपयोगी कार्यक्रम तिथं व्हावे यासाठी ती जागा दिली गेलेली आहे. आता ती फक्त आपण सगळी डेव्हलप करून देणार आहे, म्हणजे जागाच देतो अशातला भाग नाही. ज्या काही गोष्टी उद्या लागणार आहे प्लॅन, म्हणून मी कालही म्हटलं की प्लॅन करताना जर घेतलं सोबत तर आणखी व्यवस्थित प्लॅन नाही. तसं नाही, आर्किटेक्चरल डिझाईन ज्यावेळेस आपण करतो तर बऱ्याचशा गोष्टी अशा राहून जातात. आपण करताना पुढच्या 25-50 वर्षाचा प्लॅन करून करतो. तर तुम्ही जर ऍग्रिकल्चर कॉलेज बिल्डिंगचं काम आता बऱ्यापैकी पुढे आलंय आपल्या परळीचं, ते मी पुढच्या 50 वर्षाचा विचार करून त्या ठिकाणी ते कॉलेजचं बांधकाम डिझाईन केलेलं आहे. तशाच पद्धतीचं आपलं हे मराठा भवन, त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी तिथं हॉस्टेल. मी माझा हेही विचार सांगितला की परळीमध्ये हॉस्टेल हा विषय थोडासा नाजूक आहे, ते बघा एकदा, परत एकदा विचार करा. पण आपल्या परळीमध्ये काही गोष्टीत बदल सुद्धा होणं गरजेचं आहे. जर चांगले शिक्षक, चांगले प्राध्यापक क्लासेस घेण्यासाठी आपल्या समाजात सूट तयार झाली तर ते विद्यार्थी सुद्धा इथे येऊन शिक्षण घेऊ शकतात. नावाजलेले आपल्याला माहिती आहे, प्रत्येक समाजात ते येतील, ते तिथली आपली त्यांना शिक्षण हेही देतील. त्यासाठी ही जागा फार महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अनेकदा बैठका गार्डन मध्ये घ्यावं लागत होतं महाराष्ट्र, जे काय मला बघू ते काय बरं दिसत नाही. जागा चांगली चांगली जागा, त्यामुळे ही जागा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. की मी नाही तर नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं, म्हणजे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीनं तुम्ही विश्वस्त नाथ प्रतिष्ठानचे, पण त्यांचा व्यवहार पूर्ण करून ती जागा लवकरात लवकर आम्ही हस्तांतर, पण आता कालच केली हस्तांतर. काय ते व्यवहार आमचं देता घेता कोण गेले असं आपलं काम तर जीव पण एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या तात्पुरत्या असतात, आंदोलन तात्पुरते असतात. एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते, आज ना उद्या खरं काय ते कळतच. त्याचमुळं मी 1.5 वर्ष शांत गप्प. का तर माझा नियतीवर फार विश्वास आहे. मी जर माझी नियत साफ आहे सगळ्या बाबतीत, तर आज ना उद्या माझ्या बाबतीत गैरसमज झालेला जो आहे समाजामध्ये, ती नियतीच दुरुस्त करून देणार हे मला माहिती आहे. म्हणून आज हे सगळं नियतीने घडवलं आणि आपण अतिशय चांगलं तिथं असं मराठा भवन आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातल्या वास्तू उभा करू. आणि दुसरीकडे होण्याच्या अगोदर आता सारथी करतो, सारथी बऱ्याच ठिकाणी करतात, तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे सारथीचं. पण आपण तालुक्याच्या ठिकाणी
जिल्ह्याच्या ठिकाणी सरकार जे करतंय त्याच्यापेक्षा चांगलं आपण आज या 28 गुंठ्यामध्ये येणाऱ्या काळात इथे या वास्तू उभ्या करणार आहोत आणि त्या वास्तूची एक एक बीट रचेपर्यंत आणि ते उपयोगी येईपर्यंत मी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून कुठल्याही गोष्टी कमी पडणार नाही ही जबाबदारी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी स्वतः माझ्या त्यामुळं मी काहीतरी दिलंय मी काहीतरी असं माझं कर्तव्य शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीमध्ये कुणी विरोध केला असेल कुणी नाही केला असेल पण शेवटी निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघाच्या सर्व जनतेचा असतो. मतदान दिलं नाही त्याचा नाही आणि ज्यांनी दिलंय त्याचाच लोकप्रतिनिधी असं नसतं. लोकप्रतिनिधीची व्याख्या मला दिले त्यांनी नाही दिले त्यांनी त्याची तुम्ही लोकप्रतिनिधी. त्यामुळे ही वास्तू सरकारच्या पैशाने किंवा इतर यांनी होत नाही. तर आपली जी भावना आहे या समाजाप्रती आपल्या या भागामध्ये एकूण समाजामधले जे अल्पभूधारक ग्रामीण भागामध्ये जे आम्हाला माहिती आहे त्यांचे आमचे संबंध मला तर माहितीच आहे नेहमीचे संबंध आहेत. त्या पुढच्या पिढीला इथं आज घडवण्यासाठी एक फार मोठं आपण मराठा भवन जरी म्हणलं तर ते एक शैक्षणिक मंदिर होणार आहे आणि मंदिराच्या वैद्यनाथाच्या शेजारी ते शैक्षणिक मंदिर होत आहे. त्याचा एक आगळा वेगळा मला आनंद आहे. हे सगळं पार पाडत असताना काल राजाभाऊचा चेहरा आनंदीच होता. मी तेच पैशाचा विषय नाही साहेब. माझ्या मुलाच्या लग्नाला तुम्ही 7.5 लाख रुपये ऑनलाईन पाठवलेच आहे. 5 लाख रुपये माझ्या मुलीच्या दवाखान्यात ते नसते तुमच्यासाठी करता करविता तू आहे आपण कुणीच नाही म्हणून म्हणले हे सुद्धा जे घडवलंय सामाजिक कामाचा नाद आहे सर. सामाजिक सहभाग झाले नाद आहे त्यांना. छंद म्हणा पण त्यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन म्हणजे आपण वास्तू फायद्याची अपेक्षा करणार आहे साहेब. कुणाचं मन राखून तिथं वास्तू उभा करणं मला आणि त्यांनी समाधानाने नाही तर आनंदाने दिली. हे एक विशेष मला सांगायचं होतं. आज ते सगळं घडून आलं. समज गैरसमज जे होते राजकीय विरोध असावा वैचारिक विरोध असतो राजकीय विरोध असतो तो महाराज ठेवावा. पण शेवटी आपल्या शहराच्या विकासाच्या संबंधात आपल्या समाजाच्या विकासाच्या संबंधात सर्वांनी एकत्र येऊन आपले कर्तव्य पार पाडावं लागतं. ते एकच विलन असं करू नका. म्हणजे काल तुम्ही केलं काही जणांनी नगर परिषदेचेच फक्त अभिनंदन केलं. महाराजांनी केलं. माझे काही जुने सहकारी त्यांच्या जमिनीचे मॅटर पण निकाली काढून दिले त्यांच्यासारखे पण त्यांनी नगर परिषदेचेच केली. हे वातावरण थोडस बदललं नाही. हे तुम्ही केलं. आता समजा मी केलं मी नाही केलं मी काय म्हणतोय हे नियतीने केलं. मला काय शेवटी आपण सर्वांनी चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणलंच. त्यावेळेस वातावरण तसं झालं होतं. गैरसमज झाले होते. भावनिक वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या म्हणजे लोकसभेपासून आमचे वर पासे सगळे तुमचे फिरले होते. लोकसभेच्या निवडणुकीत जरा मी जास्तच लोड घेतला होता लोकसभेचा. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडल्या. आता त्या घडल्या त्या संपल्या. आता नव्यानं आपल्याला या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांच्या विकासामध्ये प्रत्येक जाती धर्माचं योगदान असलं पाहिजे
असं काम हाती घेऊ. या निमित्तानं माझी अपेक्षा आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण फक्त आज आपल्या समाजासाठी झालेलं हे शैक्षणिक मंदिर उभं करण्या इतपत आपलं काम नाही, पण पुढे सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला इतर जणांसाठी सुद्धा उभ्या करायच्या, त्याच्यासाठी सुद्धा आपलं योगदान राहावं. शेवटी एवढंच सांगतो की जर समजा माझ्यासारखा व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून चुकला तर तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या जवळजवळ घरचे संबंध असल्यासारखे आहेत. नितीनचे ते एवढे, मी त्याच्या घरी ते माझ्या घरी कितीदा जेवलाय त्यालाही सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही, पण मध्ये आम्हाला लाखोळी त्यांची पण मिळालीच आहे मित्र म्हणून, तसं काय नसतं त्याला काय. पण अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी आता तो विषय बाजूला ठेवा. राजकीय विचारधारेचा विषय जिथे येईल, निवडणूक, माझं काम काय मी खरं सांगतो, मी राजकारणच असं केले म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. निवडणूक लागली, राजकारण झालं, मतदान झालं, राजकारण संपलं, निकाल लागला तर विषय संपला, पुन्हा राजकारण, पुन्हा निवडणूक आली आहे ना. हे एक वातावरण आपल्या इकडे झालं पाहिजे आणि ते वातावरण नक्कीच आपल्याकडे फार दृढ होत. त्याचा आणखी निबार पक्क करायचं आहे जाधव साहेब आपल्याला आपल्या नेतृत्वाखाली. त्यामुळं सगळ्यांनी ते प्रयत्न करावे आणि शिवरायांचं स्वराज्य म्हणजे हेवा वाटावा असं स्वराज्य, त्या शिवरायांच्या स्वराज्याच्या आधारावर काही देशातलं संबंध आपलंच नाही तर काही देशांचे कामकाज शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत असणारं कामकाज काही देश आजही करत आहेत. मला एक गोष्ट सांगायची आहे, ज्यावेळेस या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाला घटना देण्याच्या विषयाची जबाबदारी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली. त्यावेळेस त्यांना एका पत्रकाराने विचारलं की एवढा मोठा देश, एवढे राज्य, एवढ्या भाषा, एवढं सगळं तुम्ही घटना लिहिणार कशी, या देशाला घटना देणारच कशी. ते म्हणले माझ्या समोर शिवरायांचं स्वराज्य असल्यानंतर घटना लिहायला आणि घटना द्यायला काहीही वेळ लागणार नाही. आणि इतिहास आलाय, म्हणजे मी काही हवेतलं बोलत नाही, हे संदर्भ आहे. आणि असं हे स्वराज्य मधल्या काळामध्ये कुठेतरी त्या गोष्टीला डाग लागायचा प्रयत्न होत होता, सगळीकडूनच होता, एके बाजून होत असताना आता मात्र ते होऊ द्यायचं नाही. एवढाच आपण संकल्प आज हाती या ठिकाणी घेऊ आणि हे संकल्प घेत असताना हे मराठा भवन आणि शैक्षणिक मंदिर पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा मी शिवरायांच्या आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी माझ्यावर जबाबदारी घेतो. म्हणजे आपण सगळे आला तर एकट्याला पाड झाला, एवढंच माझ्याकडून मी आपल्याला शब्द देतो. यात पुढाकार अनेक जणांनी म्हणजे आंदोलन केलं, पण वैजनाथराव आहे, भैया आणि म्हणजे यांनी सुद्धा फार पुढे येऊन की हे व्हावं. माझी सुद्धा इच्छा होती की हे व्हावं. कुठेही बघा, ठीक आहे आपल्याला घ्यायची, नगरपालिकेची नाही आवडत ना, जी आवडेल ती, बरोबर आहे. हा भैया हा शब्द माझा, मी यांना म्हणलं की जी आवडेल, वैजनाथराव हा शब्द माझा, जी आवडेल ती आपण द्यायची आणि विषय संपवायचा. आज ती केलंय, पुढचं कामही आपल्याला हाती घ्यायचंय लवकरच, ते आपण सर्वांनी घ्यावं. सर्वांचं योगदान त्याच्यात असावं. अनेक आंदोलनामध्ये जसं योगदान होतं सर्वार्थाने, म्हणजे सर्वार्थाने समजलं ना, तसं इथं पण करावं लागणार तर येईलच. सगळे सर्व अर्थाने जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल आणि मला वाटतं की एक आदर्श आपण उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ. हे इथं एक मराठा भवन आणि शैक्षणिक मंदिर मराठा समाजाचं आहे की जे 18 पगड जाती धर्माच्या सर्वांनी एकत्र येऊन हे उदाहरण फार लांब नाही, 1-1.5-2 वर्षातच आपण काम पूर्ण संपू अशा पद्धतीनं
ही आपल्याला जबाबदारी हाती घ्यायची आहे. आपण सर्वजणांनी ती घ्यायची आहे एवढी मी विनंती करतो. मित्रवार्याने कुठे आहेत? हा, मध्ये मित्रांनी पण आम्हाला लय शिव्या दिल्यात, त्याची काय अडचण नाही. तशी आम्हाला म्हणजे तशी सवयच आहे मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.